आज आपण मुखेड शहरात सगळ्या पत्रकारांचा आय कार्ड देऊन सन्मान केला। अजून काय आता आपल्याला समस्या सांगितली पत्रकारांनी? मराठी पत्रकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वास आदरणीय एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यानंतर काही मी संकल्प केले होते। त्या संकल्पापैकी जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघाच्या सदस्यांना पत्रकार संघाचं ओळखपत्र द्यावं ही त्यातली माझी मुख्य संकल्पना होती आणि ती पूर्णत्वास आता जात आहे। यापूर्वी आम्ही सगळेजण जाऊन मग आमचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कसबे असतील, सरचिटणीस आमचे अनुरागजी पवळे असतील किंवा आमचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजीब आणि अन्य सर्व मंडळी आम्ही सगळ्यांनी जाऊन आधी किनवट, त्यानंतर माहूर आणि आता आज मुदखेड या ठिकाणी सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्याचं काम करत आहोत। या निमित्ताने आपल्या सदस्यांना एक वेगळी ओळख असताना आपलं त्या संघटनेविषयीचा स्नेहभाव अधिकचा वाढतो आणि त्यातून संघटना अधिक मजबूत होते, हा आमचा सर्वांचा उद्देश आहे। त्या उद्देशाच्या पुढची ही परिपूर्ती म्हणून आम्ही आता हे 3 तालुके झालेत, अन्य तालुके सुद्धा आम्ही लवकरच ते करणार आहोत। या निमित्ताने आपली संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। बाकी उरलेले प्रश्न संघटनेचे माध्यमातून सोडवावेत अशा अनेक तालुक्यातून अपेक्षा, तसे मुदखेड तालुक्यातून अपेक्षा आहे। त्या संदर्भात जे काही यथायोग्य पावलं उचलता येतील आणि जे काही करणं शक्य आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते प्रयत्न करूयात आणि आमच्या सर्वांच्या ह्या कारकिर्दीमध्ये आपल्या ह्या जी पत्रकार संघाची टीम तयार झाली जिल्ह्याची आणि तालुक्याची, याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं पत्रकारांसाठी काय करता येते यासाठी माझा सदैव आमचा सर्वांचाच प्रयत्न असणार आहे। मुखेड तालुक्याचं प्रलंबित प्रश्न आहे की पत्रकार भवनासाठी तर जे काही करणं शक्य आहे मुदखेड तालुक्यासह सर्वच प्रश्न आहेत, जिथं जिथं कुठं ते विषय मांडता येतात, कोणाकडे मांडायचे आणि ते कसे मंजूर करून घ्यायचे याविषयी आम्ही मनातून प्रयत्न करणार आहोत। अखिल भारतीय पत्रकार परिषदेचा जय असो। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा जय असो।